आणि यानंतर आता आणखी एक महत्त्वाची बातमी आहे मुंबईमधून। गणपतीसाठी गावी जाणाऱ्या चाकरमान्यांची अक्षरशः लूट सुरू आहे। खासगी ट्रॅव्हल्सवाले प्रवाशांकडून अव्वाच्या सव्वा भाडं आकारतायत। विशेष म्हणजे या प्रकाराचा खापर ते सरकारवरच फोडतायत। एबीपी माझाचे प्रतिनिधी या सगळ्या प्रकाराचा मागोवा घेत होते आणि त्यांनी या प्रकाराचा पर्दाफाश केलाय। सरकार गोळा करत असलेल्या टॅक्समुळे होणारं नुकसान याच सीझनमध्ये भरून निघतं अशी शहाजोग भूमिका हे ट्रॅव्हल्सवाले घेतायत। एबीपीच्या स्टिंग ऑपरेशनमध्ये हा दावा देखील रेकॉर्ड झालाय। एबीपी माझाच्या प्रतिनिधीनं कोकणात जाणाऱ्या ट्रॅव्हल्सच्या परळ, दादर या प्रमुख थांब्यांवरील बुकिंग तिकीटवाल्यांकडे जाऊन प्रवाशांकडून आकारण्यात येणाऱ्या तिकिटांबाबत चौकशी केली आणि त्यावेळी अनेक बुकिंग चालकांनी वेगवेगळे दर सांगितले। नेमका काय संवाद झाला आणि नेमकी ही लूट कशी सुरू आहे तेही आपण पाहूया। किती? 1000 रुपये उद्याची भेटेल? मग कधी भेटेल? राजापूर गाडीमध्ये 1200 रुपये मला तुला सांगतेस की फोनवर चिपळूण गाडी काय राजापूरची गाडी काय खाली 1200 कमी नाही। चिपळूणची काय झालंय? 1200 कमी नाही। 1300 उद्यापासून 1300 का? गाडीवाल्यांची रेट आहे। उद्याची भेटेल का पण? चिपळूण सावर्डे भेटेल ना। कुठली आहे? 4-900 कुठले झाले? किती झाली? त्या 3 ह्याच्यामध्ये 4 आहेत काय बोलतात? हा ह्या 4 आहेत आणि एक आहे। हा साहेब 4 सीट्स आहेत, काही कमी होतील? नाही ना, रेट गाडीवाल्यांची राहिलं। आता आमचा काय नाही, सगळ्या गाडीवाला सांगणार तो पण एवढं वाढ 1300 रुपये तिकीट आहे। गणपतीला तर 3 दिवस असंच असते। पहिले किती म्हणजे नॉर्मल डेजमध्ये किती असतो असं, नंतर ऑफ सीझन 700 रुपये। आता फक्त जायला माणसाचं यायला पुरी गाडी खाली असते, पहिल्या गाडीत यायला पण नंतर यायला गर्दी तेव्हा इथून 100 रुपये रेट असतो। कुठला शांत नाही विचार आपला। आता येतात एक माणूस नाही, अशीच गाडी येणार रोज। एसटीचा बोंबल सगळा, त्यामुळे नाही चालू आहे कुठे काय बोलतो। हा ठीक आहे, थांबवलेत गाड्या। हिशोब करा तो आला ना पॅसेंजर। सुप्रीम कोर्टाने सांगितलं ना, डायरेक्ट जागेवर त्यांना डिसमिस करा, सर सकाळी नवीन भरती। त्यामुळे त्यांना जायचंच आहे, प्रश्नच येत नाही। थोडा ओरडणार नाही का बसला, तुला काय पर्याय? ऑफ सीझन पेक्षा तर जास्त डबल पैसे होते। जाय यायचे पण इकडेच घेणार ना डिझेलचे। येताना खाली येतात गाड्या, येताना पुरा एमटी मध्ये झोपू, एक सीट नसते गाडी। येताना 100 रुपये देशील। दादा चिपळूणचं काय चाललंय? उद्या परवा 2 दिवसात एसी गाडी एसी नॉन एसी? नॉन एसी नाही, सीटिंग आहे का स्लीपर आहे? पार्सल आहे माझ्या अंतर एवढं घेता पार्सल हे 2 देणार। रेट काय? एसीचा किती आहे, नॉन एसीचा? नॉन एसी फुल आहे 2 उद्या पूर्वामध्ये भेटणारच आहे? नाही ना, फक्त एसी। किती आहे सरी? 4 सीट आहेत, इकडनंच बसणार। सीट नंबर काय आहे? एसटीचा लय फरक पडला असेल ना? सीट नंबर साहेब ही कुणाची आहे? ही आली पहिली पाहिजे 31 रुपये तिकीट आहे। 31 रुपये एसी। नॉन एसी किती चाललंय? 1800। ते बोलले 1300 1200 सिटिंगचं एवढं। ऑफ सीझन किती असतो? ऑफ सीझन हा 700 रुपये म्हणजे ऑलमोस्ट अर्धे आहेत रे। एवढं जास्त होतं रे। हा 4च उरलेत। आणि या सगळ्या संदर्भात बातचीत करूयात। सूरज सावंत आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत।
सूरज, खरं तर चाकरमानी दुहेरी कात्रीत सापडलेले होते. एसटीचा संप सुरू होता, आरक्षित केलेल्या तिकिटांचा सुद्धा काही प्रश्न निकाली निघत नव्हता आणि अशा वेळी ट्रॅव्हल्सवाल्यांकडून ही अशी लूट सुरू आहे. यांना चाप बसवणार कोण हा मोठा प्रश्न उपस्थित झालाय. प्रज्ञा, नक्कीच आपण जर पाहिलं तर चाकरमानी हे मोठ्या प्रमाणात आता गणपतीसाठी गावी जात असतात आणि यासाठी अनेक गाड्या, विशेष गाड्या देखील सरकारकडून सोडल्या जातात. मात्र खासगी जे ट्रॅव्हल्सवाले आहेत त्यांच्याकडून दाम-दुप्पट पद्धतीने पैसे आकारले जात असल्याचं समोर आलेलं आहे. ज्या तिकिटांची किंमत 700 ते 800 रुपये आहे त्या ठिकाणी 1200, 1400, 1500, 1800 म्हणजे तोंडाले येईल त्या भावाने तिकीट आकारले जात आहेत. हे सगळी बुकिंग आहे ती 1 ते 2 महिन्यांपूर्वीची आहे. विशेष म्हणजे या ज्या गाड्या आहेत या पूर्णपणे भरलेल्या आहेत जरी असल्या तरी अनेकदा असं सांगितलं जातं की सीझन आहे आणि सीझनमध्येच आम्ही हे पैसे आकारत असल्याचं ते म्हणत आहेत. मात्र दुसरीकडे जर आपण पाहिलं तर एसटीच्या जादा बसेस सोडलेल्या आहेत, विशेष ट्रेन सोडलेल्या आहेत आणि अशातच या खासगी ट्रॅव्हल्सकडनं जी लूट होते आहे त्यावरती आता सरकारचं नियंत्रण आहे का असा देखील प्रश्न या ठिकाणी उपस्थित केला जात आहेत. माझ्यासोबत या ठिकाणी काही चाकरमानी आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करूया. ज्या पद्धतीने कोकणात लूट सुरू असते त्या संदर्भात आपण बोलूया. काही पदाधिकारी किंवा इथे चाकरमानी त्यांच्याशी. काका, खासगी गाड्यांमधनं ज्या पद्धतीने पैसे आकारले जातात 1400, 1800 त्याबाबत तुमचं मत काय आहे? आमचं आता पैसे विषय काय आकारले नाहीत, आम्हाला फ्रीमध्ये नाही, खासगी बसवाले जे पैसे आकारतात जास्त त्या संदर्भात तुम्हाला काय वाटतं? बरोबर नाही ते, कारण लोकांना गणपतीला जायचं असतं तर त्या हिशोबाने त्यांना कमी बजेटमध्ये लोकांना गणपतीपर्यंत गावाला पोहोचवलं पाहिजे, ही सुविधा झाली पाहिजे. आणि जे आता ट्रेनचे तिकिटे काय ते ब्लॅकनी करतायत ते जरा बंद करा, एवढीच विनंती. तर नक्कीच आपण पाहतोय की चाकरमानी देखील स्वतः म्हणत आहेत की हे जे काही काळे धंदे सुरू आहेत यावरती चाप बसायला हवा. ज्या पद्धतीने ही लूट सुरू आहे ती कुठेतरी चुकीची आहे आणि सरकार यावरती नियंत्रण आणणार का हे पाहणं देखील महत्त्वाचं राहणार आहे. प्रज्ञा. सूरज, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.